उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। चांदवड तालुक्यातील दहिवद येथील सैनिक नारायण साहेबराव पानसरे हे आपली सुट्टी संपवून भारत मातेच्या सेवेसाठी चायना बॉर्डरवर जाण्यासाठी निघाल्यावर नंतर अवघ्या काही तासातच त्यांचे वृद्ध वडील रात्रीच्या वेळी घरी जात असताना त्यांच्या बांधवांनी त्यांना अडवून अमानुष मारहाण करत जखमी केले। या घटनेत ते फ्रॅक्चर झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आले आहे। सदर घटनेची माहिती चांदवड येथील माजी सैनिक संघटनेला कळताच पोलीस स्टेशनला निवेदन देत तात्काळ दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। पुढून येते मागं लगेच ही दंगल या अशा प्रकारची घडून आणली त्यांनी आणि त्या दंगलीचं त्यांनी थोडाफार सुद्धा विचार केला नाही की काय असेल आणि तो माजी सैनिकाच्या जीवावरती जाऊन काय बितले असेल। तो तिथं सुटक्यात ठेवतो को बॅग ठेवतो कुठं नाही लगेच त्याला मागून फोन जातो को वडिलांना खूप हारमान झाली आणि वडील अशी नेऊन घातली पोलीस स्टेशनला आणि तिकडे ॲडमिट केले त्यांना जास्त लागल्यामुळं। तर शासनाने यावर कठोर कारवाई करून जे आरोपी आहे त्यांना कठोर शिक्षा अशी झालीच पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे अशी मी आमच्या भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वतीनं चांदवड तालुका निवेदन देत आहे आणि व्यक्त करत आहे। जय हिंद। मी गोकुळ देवराम शिंदे माजी सैनिक असून आज या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा सारांश असा आहे की जे नारायण पानसरे हे ऑन ड्युटी असताना त्यांच्या आईवडिलांना जी मारहाण झाली त्या मारहाणीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण जमून आणि असा जो हा प्रत्येक माजी सैनिक किंवा सैनिकावर कार्यरत असणाऱ्या यांच्यावर जो अन्याय होतो याला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी पूर्ण भारतीय सैनिक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जे निवेदन देतोय त्याच्यावरती खास आणि एकदम निषेधार्थ हा निर्णय झाला पाहिजे आणि दोषींवर योग्य ती कठोर कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी या सर्वांच्या वतीनं मी हे आम्ही सर्वजण निवेदन देत आहे आणि याची सर्वांनी नोंद घ्यावी। जय। आम्ही चांदवड माजी सैनिक संघटनेतून एक निवेदन देतोय की आमचे एक सैनिक 15 दिवसापूर्वी रजेवर आले होते आणि जाताना रजा संपून गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांना त्यांच्या नातेवाईकांनी कोणतरी मारहाण केली आणि अशी मारहाण केलेली की ते पुरं फ्रॅक्चर केलेले। तर हे जे कोण आरोपी आहे यांना त्वरित अटक करून आणि त्यांची कारवाई करत ही आम्ही चांदवड पोलीस स्टेशन, वडनेर पोलीस स्टेशन, तहसीलदार तसेच कलेक्टर पर्यंत निवेदन देतोय। तरी ह्या संघटनेचा विचार करून ही कारवाई करावी। तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने मी विनंती करतो आपले राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक पोलीस यांना निवेदन दिले आहे आणि देत आहे आणि पुढे पण सर्व कलेक्टर वगैरे यांचे सर्वांचे निवेदन देत आहे। माजी सैनिक आणि ऑन ड्युटीवाला सैनिक यांना जर अगर शासनाने आपलं संरक्षण नाही दिलं, आज जी घटना आमच्या तालुक्यात घडलेली आहे या घटनेचा निषेधार्थ आमच्या माजी सैनिक संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आले। अगर कारवाई कठोर नाही केली तर आमची माजी सैनिक संघटना यापुढे कठोर पाऊल उचलेल असे आम्ही ठामपणे सांगतो। आणि चांदवड तालुक्याचे जास्तीत जास्त जी माजी सैनिक आहे की ती आपल्या तालुक्याच्या गिनतीनुसार मला वाटतं गिनती नाही करताना इतके चांदवड तालुक्यात माजी सैनिक आहे, आजी सैनिक आहे आणि ह्या तालुक्याचे जरी हाल असतील तर बाकी ठिकाणी काय हाल होते याची जाणीव करून घेणं गरजेचं आहे शासनाने। यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष त्र्यंबक जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब गाडे, लक्ष्मण सोनवणे, गणेश पवार, गोकुळ शिंदे, धनंजय पाटील, पटेल शकील, केदू आवारे, मापारी सुनील, कदम रवींद्र ठाकरे, विश्वनाथ जाधव, शरद आदी व सैनिक यावेळी उपस्थित होते। येस मराठीसाठी धनंजय पाटील, चांदवड। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।